नमस्कार. 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 मुलगा माझा. आयुष्यमान भाऊ. कशी आहे वहिनींची तब्येत आता? ते मी कसं सांगणार, पण ठीक असेल. नाही म्हणजे कालपेक्षा आज थोडी सुधारणा आहे ना? मी काय वैद्य नाहीये, पण कालच्या पेक्षा आज जरा बरी दिसली. आम्हाला कळलं कालच, म्हणून आता आलो. ठीक आहे, हरकत नाही. आम्ही भेटू शकतो का त्यांना? बेटा, जरा चांगल्या डॉक्टरांना दाखवलं असतं तर. मंदा, आधी आपण त्यांना बघून येऊया का? आलो. भावडाडे मी काय बोलतो, मावशी आले, मी जरा येतो. हा, तुम्ही बसा. कशी आहे तब्येत आता? हा, बरी आहे, बरी. अरे राहू दे, त्यांना आराम करायचा असेल तर. नाही नाही, ठीक, बस. आई बसा. आम्हाला काल रात्रीच कळलं. आम्ही तेव्हाच येणार होतो, पण म्हटलं उगाच एवढ्या उशिरा आमची अडचण नको. नाही नाही, तुम्ही केव्हाही या, तुमची अडचण होणार नाही. लक्ष्मी, चहा टाक सगळ्यांसाठी. काय रक्तातली साखर कमी झाली ना की चिडचिड वाढते लोकांची. मी आलोच. आता हे जर काही मध्ये बोलले ना लक्ष्मी तर तू शांत राहा प्लीज. एक मिनिट, माझ्या एकट्याचा प्रश्न नाहीये, कळलं ना? आई आली आहे, आपल्या मातोश्री आल्या, त्या भास्कन काहीतरी मध्ये बोलल्या तर काय करायचं याचा विचार कर जरा. सहजच येणं केलं ना? होय हो, लेकाला बघावंसं भेटावंसं वाटलं. खूप वर्षात भेटलोही नव्हतो ना, म्हणून आले. खरं म्हणजे ह्याच्या आधीच यायला हवं होतं तुम्ही. अहो, तुमचंच घर आहे हे. आता आमचं बघा ना, आमचा खरं म्हणजे काहीच अधिकार नाही, पण तरी सुद्धा आम्ही येतोच ना. नाही म्हणजे आपल्या मुलांच्या संसाराचं काय चाललंय, त्यांच्याकडे लक्ष द्यायला, त्यांची विचारपूस करायला यायला हवंच ना.